नमस्कार, आपण पाहत आहात ओमकार न्यूज महाराष्ट्र. सातारामधील वाघावचे घरकुल संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम बाबा पवार यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेचा काळा बाजार प्रशासनासमोर आणला व त्यातील दोषींवर कारवाई करण्याचे कामगार एकजुटीचा. आता साहेब आमचं म्हणणं काय बघा, लक्षात घ्या की आता ही बऱ्यापैकी कराड तालुक्यातल्या कामगारांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पासून भरले, परंतु स्कॉलरशिप जमा नाही. आता ही निवेदन दिले, तुम्हाला लिस्ट सुद्धा दिली. हा, तेवढं कारण काय साहेब तुम्हाला सांगतो, एजंट लोकांनी आमच्या पाठीमागून अर्ज भरले, त्यांची स्कॉलरशिप जमा पण झाली. मग लोकांच्याच समोर काय होत्या की 25 नाही, पण एजंट लोक कॉन्फिडन्सली सांगतात की आम्ही साहेबांना पुढे पैसे देतो लगेच होते. 25 ऐका साहेब, 25% घेतात आणि कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे की पुढे पैसे दिल्याशिवाय स्कॉलरशिप होत नाही. परंतु आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही भांड्यात पैसे खाऊ द्या, एजंट लोकांनी पेटीत खाऊ द्या. नाही, तुमचं आम्ही नाव मी घेत नाही साहेब, एजंटांनी खाऊ द्या, परंतु स्कॉलरशिप मध्ये कुणीही पैसे त्यात मागितलं नाही पाहिजे. लोकांचा हक्क आहे. ही गोरगरीब लोकांच्यातली पोर आहे ती. मला सांगा, 5वी पर्यंत अगदी 250 रुपये स्कॉलरशिप आहे, त्या सुद्धा 25% मागते ती. म्हणजे चुकीच आहे ना, कुठेतरी थांबलं पाहिजे. कोणाला देऊ नका, आणि जर कोण मागत असेल तर आम्हाला नाव सांगा, आम्ही कारवाई करतो. पेंटर आहे, पेंटिंग कामाला जाते, त्याला वेळ नाही. आज 500 रुपये हजेरी बुडवून आले. म्हणजे कुठेतरी लोकांना अपेक्षा नाही बाबा 4 पैसे मिळावं, परंतु हे एजंटांच्या मुळे किंवा काय आम्हाला माहित नाही, गव्हर्नमेंट सिस्टीम मध्ये कोण खात असेल तर आम्हाला माहित नाही, आम्ही नाव घेऊ शकत नाही. परंतु 25% का द्यावं लागतात हे दिलं नाही पाहिजे साहेब. तुम्ही नाव सांगा, आम्ही लगेच कारवाई करतो त्यांच्यावर 100%. आणि तुमची जी पेंडन्सी आहे ते 1 महिन्याच्यात आम्ही क्लिअर करतो सगळी. धन्यवाद. परत आम्हाला इकडे येऊन बाहेर